कर्तव्य आहे. चलिए दोस्तों, मैच इज ऑन. मैच शुरू होता हुआ. गेंदबाज साहिल. मैच इज ऑन. 5 ओवर का ये मैच. साहिल अपना निजी पहला ओवर लेके आए हैं. इसके पहले तमाम जो क्रिकेट के दीवाने हैं, उन क्रिकेट के दीवानों का मैं यासीन मर्चेंट तहदिल से इस्तकबाल करता हूं, खैर मकदम करता हूं, वेलकम करता हूं, स्वागत करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर. इस मैदान के लिए देखिए बहुत सारे रुपए, ढेर सारे रुपए खर्च किए हैं. अपना कीमती वक्त यहाँ पे दीपक शेठ यादव मित्र मंडल ने खर्च किया है. बाबूजी क्रिकेट संघ घोटवल ने खर्च किया है. खून पसीना उन्होंने एक किया है. तकरीबन 20 से 25 दिन यहाँ पे हर रोज सुबह से शाम तक रहना और उसकी मरम्मत करना. और जी हाँ, इस मरतबा जोरदार प्रहार किया. 1 बाउंस गेंद वाइडिश लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर. 4 रनों के लिए. धन्यवाद डीजे मास्टर. इस चौके की सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 6 रन. मानगांव ग्रामीण टेनिस क्रिकेट एसोसिएशन के खजीनदार सम्माननीय हरीश शेठ गजमल यहाँ पे डायस पे बैठे हुए हैं और उनका भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा. ओहो, इस मरतबा कमाल की गेंदबाजी. साहिल ने अपने जौहर दिखाने शुरू किए हैं. कहते हैं कि हाथी के दांत खाने के और होते हैं, दिखाने के और होते हैं. यहाँ पे कुछ दिखा रहे थे अलग और गेंद कुछ अजीब और गरीब अंदाज के साथ करते हुए, कभी लेग कटर, कभी ऑफ कटर, कभी स्लोवर वन, कभी फास्टर वन, कभी चाइना वन, अलग अलग तरह की यहाँ पे गेंदें कर रहे हैं. साहिल फिर से एक बार. जी हाँ, इस मरतबा पटकी हुई गेंद थी और बल्लेबाज ऑफ स्टंप पर सफल होकर लाजवाब तरीके से खेलते हुए नजर आए. डीप फाइन लेग सीमा रेखा के बाहर गेंद. 4 रनों के लिए. धन्यवाद डीजे मास्टर. मानगांव ग्रामीण टेनिस क्रिकेट एसोसिएशन के अध्यक्ष सम्माननीय सूचन भाई कदम, इनका भी मैं शुक्रिया अदा करना चाहूंगा. बहुत ही मेहनत करने वाले ये सब. उनके संग सहकारी इस दबाव स्टंप के बाहर ललचाया था और कामयाबी यहाँ पे मिलती हुई. बहुत ही बढ़िया गेंद थी ये. गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं था. ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद. लेग स्टंप पर जबरदस्ती खेलने की कोशिश थी. देखते देखते पहले ओवर की समाप्ति. इस पहले ओवर में हालांकि उनके हाथ कोई सफलता नहीं लगी, मगर 10 रन यहाँ पे खर्च किए हैं, जो कि एक मैं कहूंगा अच्छा ओवर भी कह सकते हैं इसे. हालांकि बल्लेबाजों के लिए भी अच्छा होगा क्योंकि शुरुआत है. पहला 30 गज का दायरा है. 30 गज के दायरे में और एक खुश खबर है हम सभी के लिए, सभी खिलाड़ियों के लिए. राकेश जी पड़वल, श्रेया स्पोर्ट्स के मालिक, इनकी जानिब से प्लेयर ऑफ द डे के लिए एक हर रोज यहाँ पे एक टी शर्ट दिया जाएगा. बहुत बहुत धन्यवाद राकेश जी, आपका तहे दिल से मैं शुक्रिया अदा करना चाहूंगा. जी हाँ, ओवर पिच गेंद आउट देखा न ताव, खेल दिया डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर. हवाई सफर कराते हुए गेंद को 6 रनों के लिए. और इस छक्के की सहायता से फिर से एक बार रनों की संख्या हाई जंप लगाती हुई 16 रन पर पहुंची है, बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए. सचिन फिर से एक बार राइट आर्म राउंड विकेट. जी हाँ, इस पर दबा हेलीकॉप्टर अपना चलाया था. बहुत ही बढ़िया स्ट्रोक, मगर उतना ही अच्छी फील्डिंग में कहूंगा. देखिए कितना अच्छा एफर्ट था यहाँ पे, क्योंकि उन्होंने संयम नहीं खोया. यहाँ पे उन्होंने
अंतिम क्षण तक उस गेंद का पीछा किया, उस गेंद को सीमा रेखा के पहले ही फील्ड करने में सफलता हुई दिखाई और रनों को यहाँ पे जरूर रोका है, सेव किया है 2 रनों को। इन 2 रनों के साथ रनों की संख्या 18 रन। सचिन फिर से एक बार अपने बॉलिंग मार पे राइट आर्म राउंड द विकेट, प्रदर्शन जारी, मगर सचिन को इस मरतबा फिर से एक बार महंगा साबित होता हुआ, क्योंकि शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, बैक पुल पर जाने का मौका मिला, खूबसूरत स्ट्रोक, लाजवाब पुल, और इसी के साथ पुल सक्सेसफुल होता हुआ 6 रनों के लिए। धन्यवाद डीजे। और हम देख सकते हैं राकेश जी कितने दानशूर और दिलदार है। उन्होंने हमारे सहकारी अभिषेक और उसी के साथ देवेंद्र सिनकर जो कैमरामैन हैं, उन्हें भी टी शर्ट देकर सम्मानित किया है। बहुत बहुत शुक्रिया राकेश जी, ये होना बहुत ही जरूरी होता है, सभी के हौसले बढ़ाना आपका काम है और आप वो बखूबी अंजाम देते हुए इस मरतबा फिर से एक बार हेलीकॉप्टर चलाते हुए, देखिए इसे हेलीकॉप्टर क्यों कहा जाता है, इसकी भी एक कहानी है, क्योंकि जिस अंदाज के साथ महेंद्र सिंह धोनी अपने बल्ले को चलाते थे सर के ऊपर से, तो मानो ऐसा लगता था कि उसका जो पहिया पंखा है वो पंखा चल रहा है, और इसी वजह से उसे हेलीकॉप्टर नाम दिया गया। बहुत ही बढ़िया, आजकल टेनिस क्रिकेट में भी ये खेलते हुए दिखाई देते हैं। इस मतलब शॉर्ट फाइनल की दिशा में एक आसान सा कैच यहाँ पे ड्रॉप। आहा, ये बिल्कुल सोचा नहीं होगा वहां के फील्डर ने भी, ना ही हमने सोचा हो, क्योंकि यही इसी का नाम तो क्रिकेट है। अक्सर मैं दोस्तों कहता हूं कि सड़क कितनी भी साफ हो, धूल तो हो ही जाती है, और खिलाड़ी कितना भी अच्छा हो, भूल तो हो ही जाती है। यहाँ पे भूल हुई है, जीवन दान मिला है। जी हाँ, ये लीजिए, और जख्मों के ऊपर नमक किस तरह से छिड़का जाता है उसका उदाहरण। थर्टी टू रन हो चुके हैं, 32 रन पहले ओवर में 10 रन। सचिन का ये ओवर खासा महंगा, 22 रन सचिन ने खर्च किए हैं। इस ओवर में 3 छक्के गगनभेदी, गगन चुंबी हमें देखने को मिले। ऋतिक के बल्ले से 3 छक्के की सहायता से तकरीबन ऋतिक खेल रहे हैं 22 रन बनाकर, और सौरभ खेल रहे हैं 2 चौकों की सहायता से 10 रन बनाकर। सौरभ ने 6 गेंदों का सामना किया, प्रतीक ने भी 6 गेंदों का सामना किया। क्या कमाल की बल्लेबाजी हो रही है। हालांकि पहले मैच में साहिल ने, सचिन ने बहुत ही बढ़िया गेंदबाजी की थी, मगर अब इनके सामने थोड़ी सी मुश्किल साबित होती हुई। साहिल फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट। इस मतलब उछाल कर फिर से एक बार खेला, लॉफ्ट किया है हवा के साथ, गेंद सीमा रेखा के पास। हालांकि कैच टपकने का मौका था, मौके को खोया। फिर से एक बार ये कैच ड्रॉप होता हुआ डीप स्क्वायर लेग के दिशा में, उसका भरपूर लाभ उठाया दोनों भी बल्लेबाजों ने, और 2 रन आसानी के साथ यहाँ पे मुकम्मल करते हुए बार बार यहाँ पे जीवन दान देना मतलब अपने ही पैरों के ऊपर कुराड़ी मारने जैसा होगा। ये कितना महंगा साबित होगा ये तो आने वाला समय बताएगा, मगर अक्सर हमने देखा है प्रीतेश जी, आप भी जानते होंगे कि जिस भी बल्लेबाज को जीवन दान मिलता है वो बल्लेबाज तूफानी बल्लेबाजी करता है। ये देखिए यहाँ पे फिर से एक बार अजीबोगरीब शॉट, मगर इस मतलब नाकाम रहे। शॉर्ट फाइनल की दिशा में आसान सा कैच, और ये पहले विकेट का पतन होता हुआ। धन्यवाद डीजे मास्टर। डीजे मास्टर भी हमारे रंग में आते हुए। चिरू, बहुत ही अच्छा गाना सुनाया डीजे मास्टर। कैदी फिल्म का ये गाना था, और सिल्क स्मिता ने इस गाने के ऊपर डांस किया था। जितेंद्र अभिनीत बहुत ही बढ़िया फिल्म थी। तो मैं बात कर रहा था यहाँ पे जीवन दान की। जीवन दान अर्थात रोहित शर्मा को दिया था श्रीलंका के खिलाफ भारतीय
टीम का मैच था। थिसारा परेरा ने 4 के योगदान पर कैच छोड़ा था और आज पूरे वर्ल्ड में एकमात्र बल्लेबाज है जो भारतीय बल्लेबाज है, रोहित शर्मा, जिन्होंने उस पारी को 264 रन की पारी बनाकर इतिहास रचा। वनडे में 200 रन बनाना एक स्वप्नवत, एक सपने जैसा ये कारनामा अंजाम देना था, मगर 264 रन पहले पूरी टीम नहीं बना पाती थी, क्योंकि 10-15 साल पहले जब 250, 260, 270 रन होते तो ऐसा लगता था कि ये बहुत ही अच्छा स्कोर है, मगर एक अकेला बल्लेबाज वनडे में 264 रन बनाएगा किसी ने सपने में भी नहीं सोचा था, मगर वहां पे जीवन दान मिला था और उस जीवन दान का फायदा उठाया था रोहित शर्मा ने और इतिहास रच दिया था और उनका इतिहास स्वर्ण अक्षरों में लिखा गया है। इससे एक बार नए बल्लेबाज राज, नाम ही काफी है। स्ट्राइक इन पर, जी हाँ, राज पहले ही मन बना कर खेल रहे थे, ऑफ स्टंप पर सफल होकर स्क्वायर लेग और मिड विकेट की दिशा में खेलेंगे, मगर साहिल ने परख लिया था, पहचान लिया था, ऑफ स्टंप के थोड़ा सा और बाहर की तरफ उन्हें ललचाया था और राज पूरी तरीके से आश्चर्यचकित हुए और देखते रहे, निहारते रहे, कुछ कर नहीं पाए। बहुत ही बढ़िया सोच यहाँ पे साहिल की। साहिल फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट, जी हाँ, फिर से एक बार चकवा दिया, लाजवाब गेंदबाजी, फिर से एक बार सही ट्रैक पे आते हुए साहिल। पहले 2 गेंदों में हालांकि ये 2 रन खर्च किए थे साहिल ने, मगर उसके बाद लगातार 3 यहाँ पे बिंदी गेंदे, कुल मिला के 4 गेंदें हो चुकी है। 4 गेंदों में मात्र 2 रन खर्च किए हैं साहिल ने। हालांकि पेस का इस्तेमाल नहीं कर रहे हैं, मगर यहाँ पे अपने दिमाग का इस्तेमाल जरूर कर रहे हैं साहिल। परफेक्ट लाइन एंड लेन के साथ गेंद को ललचाने का काम यहाँ पे कर रहे हैं। फिर से एक बार यहाँ पे तीसरी गेंद लगातार बिंदी होती हुई, कुल मिला के 5 गेंदें डाल चुके हैं साहिल इस ओवर में। अब तक 2 रन खर्च किए हैं, मात्र 1 सफलता अपने नाम की है। क्या कहने इस गेंदबाज की वापसी हो चुकी है, क्योंकि सचिन ने जो खोया था यहाँ पे साहिल ने पाया है। एकामेका सहाय्य करू अवगे धरु सुपंत, इस तरह से मराठी में कहा जाता है। एक गेंदबाज अगर महंगा हुआ तो क्या हुआ, मैं उन्हें कवर करूंगा। ये देखिए आत्मविश्वास, और ये अपने गेंदबाज को बैक करने की कोशिश की है। साहिल की जितनी तारीफ उतनी कम। मात्र 3 रन खर्च किए हैं इस ओवर में साहिल ने, एक बल्लेबाज को चलता भी किया है। फुल आत्मविश्वास के साथ, पूरे कॉन्फिडेंस के साथ यहाँ पे गेंदबाजी की। देखते देखते 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। 35 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। सौरभ आउट होने के बाद ऋतिक और राज गेंद बल्लेबाजी के मोर्चे पर। राज थोड़े से लड़खड़ाते हुए, थोड़ा से चिंतित यहाँ पे नजर आ रहे हैं, क्योंकि 4 गेंदों का सामना किया, मात्र 1 रन बनाकर खेल रहे हैं, जबकि ऋतिक 3 छक्कों की सहायता से 22 रन बनाकर खेल रहे हैं। नए गेंदबाज अब चौथे ओवर के लिए पठारे सर, हालांकि व्यवसायिक रूप से वो टीचर है और इसी वजह से पठारे सर नाम से जाने जाते हैं। हालांकि उनका नाम राजू पठारे। अपना निजी पहला और टीम की तरफ से चौथा ओवर लेके आए हैं। 1 नंबर की जर्सी परिधान की हुई है। 1 नंबर की जर्सी हालांकि जब भी कोई पहनता है तो मुझे सबसे पहला दक्षिण अफ्रीका के एक लाजवाब बल्लेबाज हाशिम आमला की याद आती है, क्योंकि उनका जर्सी नंबर भी 1। इस बीच लेग स्टंप के बाहर पठारे भटक गए। लेग स्टंप से बाहर जाने वाली गेंद को हालांकि खेलने की कोशिश थी, अंपायर जी ने वाइड करार दिया, क्योंकि गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं था। मुफ्त का 1 रन यहाँ पे मिलता हुआ इस अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या 36 रन, 36 रन ऑन स्कोर बोर्ड। हालांकि अभी भी ये बहुत ही बढ़िया स्कोर मैं कहूंगा, क्योंकि 2 और अभी भी आना बाकी है। 12 के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं। जी हाँ, शॉट ऑफ लन गेंद शॉर्ट फाइनल के दिशा में सीधा फील्डर को तोड़ लिया और इसी के साथ और एक बल्लेबाज मैदान से बाहर। धन्यवाद डीजे।
क्या कमाल का ये टूर्नामेंट है, जिस टूर्नामेंट का हम बेसब्री से इंतजार कर रहे थे। हालांकि बीच में 3-4 साल गैप हमें देखने को मिला था, मगर उसके बाद पंकज येलकर ने क्या मेहनत की है। पंकज येलकर, हरेश गजमल और सचिन कदम, इन सभी का जितनी मैं तारीफ करूं, जितना मैं शुक्रिया अदा करूंगा उतना कम होगा, क्योंकि यहाँ पे टूर्नामेंट का आयोजन करना इतना आसान नहीं था। इस मरतबा फिर से एक बार लेग स्टंप के बाहर भटकते हुए और शिंदे सर ने अपने हाथों को जमीन से समांतर फैलाया, इशारा कर दिया वाइड का। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन फिर से एक बार मिलेगा। 37 रन हो चुके हैं, 37 रन स्कोरबोर्ड पर। हालांकि पाटारे सर ने एक विकेट यहाँ पे जरूर चटकाया, मगर फिर से एक बार हम देख सकते हैं थोड़े से भटकते हुए नजर आ रहे हैं। वक्त रहते हुए अपने आप को संभालना होगा। जी हाँ, इस मरतबा थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, उसे बैकफुट पर जाकर बहुत ही खूबसूरती के साथ पुल कर दिया। पुल सक्सेसफुल, ब्यूटीफुल गेंद डीप मिड विकेट, सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। क्या खूबसूरत यहाँ पे गाना सुनाते हुए हमारा डीजे मास्टर। हालांकि तमिल फिल्म थी, अपूर्व सौदरगल, कमल हसन ट्रिपल रोल में थे और उसके बाद हिंदी में डब किया था उसने। आहा, ये तो लाजवाब, इसका कोई सानी नहीं है। स्ट्रोक का स्ट्रोक ऑफ द डे मैं कहूंगा, क्या कमाल का स्ट्रोक था। जैसे ही देखा शॉट ऑफ लेन गेंद, कितनी जल्दी से पोजीशन में आए थे, परख लिया था उस गेंद को, इतनी जोरदार ताकत, उसके साथ परफेक्ट टाइमिंग, गेंद सीधा हाईवे के ऊपर। धन्यवाद डीजे। चेंडू हायवेवरती गेल्यानंतर कोणीही तो चेंडू आणायला जायचं नाहीये, हायवे क्रॉस करायचा नाहीये। आणि हायवेवरती उभे असलेले प्रेक्षक, मायबाप प्रेक्षक हो, मी तुम्हाला हात जोडतोय, तुमच्या पाया पडतो पायतर, पण तुम्ही तिथून बाजूला व्हा, तुम्ही खाली या, खाली येऊन आरामात बघा ते मंडप आहे, त्या मंडपामध्ये उभे राहून बघा। बाईकवाले स्वार, बाईकवाले प्रेक्षक तिथे उभे राहू नका प्लीज। सतत गाड्या चालू आहेत, रस्त्यावरती कोणीही उभे राहू नका प्लीज, विनंती असेल। आहा, पाठारे बहुत ही खूबसूरती के साथ इस मरतबा गेंद को ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद अंदर की तरफ लाते हुए नजर आए। इसी तरह की हालांकि गेंदबाजी करनी होगी। पहली कुछ गेंदों में थोड़े से असफल नजर आए, थोड़े से चिंतित नजर आए, मगर यहाँ पे आत्मविश्वास फिर से एक बार इकट्ठा करना होगा पाटारे सर आपको, क्योंकि यहाँ पे अगर आप भटकोगे तो बल्लेबाज बिल्कुल यहाँ पे ताक में है कि आप कब भटकते हैं और आप कब यहाँ पे छक्के और चौके लगाते हैं। फिर से एक बार पाठारे, जी हाँ, ये देखिए पाठारे को अपनी गलती समझ आई और उसे दुरुस्त करते हुए लगातार 2 गेंदों के ऊपर उसी बल्लेबाज को चकमा दिया था जिन्होंने छक्का लगाया था। देखते देखते 5 गेंदें हो चुकी है। इस ओवर में 2 छक्के पाठारे के इस ओवर में लगते हुए हमने देखे हैं। राहुल के बल्ले से कुल मिला के 50 रन स्कोरबोर्ड पे, एक बहुत ही सम्मानपूर्वक स्कोर की तरफ, क्योंकि ये 4था ओवर जारी है, 5वां ओवर अभी भी आना बाकी है। पाठारे फिर से एक बार बायां से और राउंड द विकेट। जी हाँ, इस मतलब हवा में खेल दिया जरूर, मगर लॉन्ग ऑन की दिशा में सीधा फील्डर के हाथों में आसान सा कैच, और इसी के साथ और एक बल्लेबाज मैदान से बाहर।
धन्यवाद डीजे। डीजे मास्टर सही मायनों में हम सभी का मनोरंजन कर रहे हैं। बहुत ही खूबसूरत फिर से एक बार यहाँ पे गाना सुनाया। आहा, बहुत ही अच्छी गेंद थी, हालांकि थोड़ी सी ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद अंदर की तरफ काटा बदलते हुए साफ यहाँ से नजर आ रही थी और बल्लेबाज बैकफुट पर जाकर पहले स्क्वायर कट करने की कोशिश कर रहे थे, मगर देखा अंदर की तरफ गेंद आ रही है, जैसे वैसे उसे बॉलर के सर के ऊपर से खेला और 1 रन मुकम्मल कर लिया। इस 1 रन के साथ रनों की संख्या 51 रन। अंतिम ओवर के लिए नए गेंदबाज विशाल आए हैं। विशाल ने बहुत ही अच्छी शुरुआत की है, राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं। स्ट्राइक एंड पर इस मतलब राहुल है जो कि 2 छक्कों की सहायता से 13 रन बनाकर खेल रहे हैं। जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंदबाजी हो रही है। ये होता है क्रिकेट। क्रिकेट में अक्सर कभी ताकत के साथ फायदा नहीं होता, अक्सर कभी रफ्तार के साथ फायदा नहीं होता, हालांकि फायदा होता है दिमाग के साथ खेलने से। बल्लेबाज को पढ़ना होगा, बल्लेबाज के दिमाग में प्रवेश करना होगा और वो क्या करने की सोच रहे हैं इसके बारे में अंदाजा लगाना होगा, तब जाके यहाँ पे काम बनेगा। ये देखिए फिर से एक बार बहुत ही विशाल की मैं तारीफ करना चाहूंगा। खुलकर खेलने का मौका बिल्कुल नहीं है, मात्र 1 रन मिलेगा। दूसरे रन के लिए भी दौड़ पड़े क्योंकि इतना अच्छा थ्रो नहीं था, इसी वजह से दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन आसानी के साथ यहाँ पे मुकम्मल कर ही लिए और इन 2 रनों के साथ रनों की संख्या को पहुंचा दिया 53 रन, क्योंकि तीसरा ओवर जारी है, सॉरी आखिरी ओवर जारी है 5वां, और 5वें ओवर में इतनी सटीक गेंदबाजी और इतनी परफेक्ट गेंदबाजी होना बहुत ही जरूरी, क्योंकि स्लॉग ओवर में बल्लेबाजों की जो मानसिकता होती है वो होती है बड़े स्ट्रोक लगाने की, और आखिरकार बड़ा स्ट्रोक यहाँ पे आता हुआ, गेंद डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। इस छक्के की सहायता से रनों की संख्या हो चुकी है 59 रन। अगली गेंद विशाल की। जी हाँ, फिर से एक बार ओवर पिच गेंद, आउट देखा ना ताव और उसे खेल दिया। जी 1 मिनट दीजिए, और यहाँ पे आउट करार दिया है। धन्यवाद डीजे। 59 रन हो चुके हैं, 59 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। अंतिम गेंद अंतिम ओवर की। जी हाँ, फिर से एक बार ऑफ कटर गेंद, बहुत ही शानदार गेंद, बहुत ही लाजवाब गेंद थी। बिल्कुल समझ में नहीं आया था, बल्लेबाज बिल्कुल परख नहीं थे। जिस तरीके से मैं अक्सर कहता हूं कि आंखों में धूल झोंकना इसी को कहते हैं। फ्लाइटेड गेंद थी, हवा में लहराती हुई टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई और अक्रॉस द लाइन खेलने के बावजूद भी गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं था। विशाल ने इस ओवर में मात्र 9 रन खर्च किए हैं। काबिल तारीफ यहाँ पे ओवर घटता हुआ 59 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। जीतने के लिए 60 रनों की जरूरत। यानंतर होणारा सामना धाटाव विपक्ष कडापे, दोन्ही संघाचे संघनायक, आपल्याला विनंती आहे की आपण लवकरात लवकर व्यासपीठाकडे यावं। चला, हा जो मधला वेळ आहे त्या मधल्या वेळेमध्ये टॉस होणं अपेक्षित आहे। धाटाव आणि कडापे कोणत्याही प्रकारचा वेळ दौडायचा नाहीये, कारण ही स्पर्धा आपण पाहतोय अगदी व्यवस्थित वेळेनुसार सुरू आहे। सन्माननीय शेखरजी सावंत, शेखर सावंत यांना विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे यावं। पंकज येलकर, आपण पाहतोय प्रत्येक गोष्टींवरती इथे व्यवस्थित लक्ष देत असताना सन्माननीय हरेशजी गजमल, खजिनदार माणगाव ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे, हे सुद्धा अगदी जातीनं इथे प्रत्येक गोष्टींवरती लक्ष देत आहेत। सन्माननीय तेजस काळोखे, सदस्य माणगाव ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन, त्याचप्रमाणे सन्माननीय अध्यक्ष सूचन भाई कदम,
आपला संपूर्ण वेळ आपण पाहतोय आपल्या या स्पर्धेसाठी खर्च करतायत. आपलं काम, आपला धंदा, आपला व्यवसाय, आपलं घर बाजूला ठेवून आपण पाहतोय क्रिकेटसाठी इथे अगदी दिवसभर मेहनत करतायत. या सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय पुन्हा एकदा. आणि दीपक शेठ जाधव यांचे सुद्धा अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून आपण स्वागत आणि आभार व्यक्त करूया, कारण त्यांच्याच मुळे आपल्याला एक अप्रतिम आणि प्रेक्षणीय अशी ही स्पर्धा इथे पाहण्याची, अनुभवण्याची संधी मिळालेली आहे. धन्यवाद डीजे. श्यामराव येलकर, सन्माननीय श्यामराव येलकर यांना विनंती आहे की टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. सन्माननीय श्यामराव येलकर, धाटाव आणि कडापे या दोन्ही संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट बोथ ऑफ यू. श्यामरावजी यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. मधल्या वेळेमध्ये टॉस होणं अपेक्षित आहे. आज सकाळी सौभाग्यवती अलकाताई जाधव, सुभाष शेठ दळवी, सुबोध शेठ जाधव, त्याचप्रमाणे सन्माननीय नितीनजी शिर्के, उपसरपंच, ग्रुप ग्रामपंचायत भुवन या सर्वांनी इथे हजेरी दर्शविली होती, आपली उपस्थिती दर्शविली होती आणि आपल्या सर्वांना या स्पर्धेसाठी शुभ आशीर्वाद सुद्धा दिले होते. आणि आज सकाळी या स्पर्धेला अगदी थाटामाटात सुरुवात झालेली आहे. कडापे संघाने तत्पूर्वी टॉस जिंकलेला आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करावी. सामन्याला जोपर्यंत सुरुवात होईल तोपर्यंत आपण पाहूया या माणगाव ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव सन्माननीय विकासदादा साठे, त्याचप्रमाणे रोहित पोटले, कर्णधार बापूजी क्रिकेट संघ घोटवळ, त्याचप्रमाणे अंबाजी येलकर, अध्यक्ष मुंबईकर मंडळ, या सर्वांचे आपण आभार व्यक्त करूया. सन्माननीय ऋषिकेश जैन, एक दिलदार आणि दानशूर व्यक्ती, आमचे पाठीराखे आणि आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करत असताना आपण पाहिले. त्यांनी या स्पर्धेसाठी सुद्धा आम्हाला सरळ हस्ते मौल्यवान अशी मदत दिलेली आहे. रोख रुपये 10,000 रुपयांची देणगी या मंडळास त्यांनी दिलेली आहे या स्पर्धेसाठी. तर सन्माननीय ऋषिकेश जैन यांचे मी मनपूर्वक हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. इंदापूर संघाचे संघ मालक सन्माननीय ऋषिकेश जैन, पुन्हा एकदा धन्यवाद सर. आपले सामना सुरू होतोय. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रायगड जिल्हा अध्यक्ष सन्माननीय ऋषिकेश जैन यांचे आपण आभार व्यक्त करूया आणि वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. ओव्हर टू प्रितेश. थँक्यू व्हेरी मच डीजे. थँक्यू यासिन सर. काय झोक्यात सुरुवात केली. बंटीने जो नॅचरल गेम अगदी पहिला मॅच मध्ये दाखवला, जणू काही त्याची पुनरावृत्ती या मॅच मध्ये पाहायला मिळते. अगदी स्ट्रेट ऑफ फटका पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती खूप मोठा षटकार. वन्स अगेन आपण पाहतोय अतिशय वेगाने चेंडू ट्रॅव्हल करतोय फाईन लेगच्या दिशेने. अँड येस इट इज येतोय आणखीन एक
पहरदार नेत्रदीपक चौकार टीम इंदापूर साडी. थँक्यू डीजे. बंटीच्या अंगामध्ये आज जणू काही वीरेंद्र सेहवाग संचारलं की काय. या पद्धतीने बंटी आज बॅटिंग करतोय. ज्या पद्धतीने वीरेंद्र सेहवाग भारतीय संघासाठी ओपनिंग करायचा अगदी त्या संघाचा अगदी त्याच्या पद्धतीने आपण पाहतोय गडापे संघासाठी ओपनिंग करत असताना फलंदाज बंटी. पहिला मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं बंटीचा हाच अंदाज आपण पाहिला आणि या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहतोय बंटीचं रौद्र रूप. आणि खऱ्या अर्थानं आज या मैदानावरती बंटी आग उठताना दिसतोय. पुढला चेंडू पाहायला मिळतो. या दरम्यान नीटचा बॅटच्या पट्ट्यावरती चेंडू आला नाहीये. चेंडू आपण पाहतोय फलंदाज क्षेत्ररक्षणात जाईपर्यंत दोन्ही फलंदाज आपले स्ट्राईक रोटेट करत असताना एक धाव मिळते. चेंडूवरती संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर एकंदरीत धाव फलकर पाहायला मिळतात 11 धावा. एक चांगली धावसंख्या पाहायला मिळते. 60 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना जर आपण पाहिलं तर अतिशय बिनदिक्तपणे आणि तितक्याच बिनधास्तपणे धावसंख्येचा पाठलाग करताना पाहायला मिळतोय टीम इंदापूर. इंदापूर संघाकडनं जर आपण पाहिले दोन्ही फलंदाज अफलातून बॅटिंग करताना दिसत आहेत. दोन्ही खेळाडूंनी खऱ्या अर्थानं पहिल्या मॅच मध्ये अफलातून आकर्षक इनिंग केली होती. तेच दोन्ही फलंदाज पाहूया आता यावेळी कशा पद्धतीने बॅटिंग करतील. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय. येथे मात्र आपण पाहतो नीटचा बॅटच्या पट्ट्यात आला नाही. चेंडू लोअर फुल टच होता. एक धाव मात्र नक्कीच मिळते या चेंडूवरती. संघाची धावसंख्या 1 ते वाढते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 12 पर्यंत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं पहिलं चालू आहे. गोलंदाज राजकडनं एक चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. दिमाखदार पुनरागमन पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठे स्ट्रोक जरूर आले म्हणून त्यानंतर खऱ्या अर्थानं राजने जे कमबॅक केले त्याला सुद्धा दाद द्यावी लागेल. कारण खेळ कोणताही असो त्यामध्ये कमबॅक आणि पुनरागमन करणं हे सुद्धा तितकंच महत्वपूर्ण असतं. येथे मात्र आपण पाहतो अतिशय चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे. येथे मात्र आपण पाहतोय नीटचा चेंडू गॅदर करणं गरजेचं होतं परंतु आपण पाहिलं क्षेत्ररक्षकांना थोडीशी चुकी पाहायला मिळाली आणि तोपर्यंत एक धाव मात्र नक्कीच कम्प्लीट केले दोन्ही बॅट्समनने. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर तब्बल 13 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. प्रतिम बॅटिंगचं प्रात्यक्षिक पाहायला मिळते. सरासरी जी राखायची गरजेची आहे ती सरासरी मात्र मेंटेन करताना पाहायला मिळतात. प्रतिषटक 12 धावांचं सरासरीने बॅटिंग करायची आहेत आणि या दरम्यान शिवाच्या बॅटमधनं आलाय मोठा स्ट्रोक. चेंडू जाईल 1 बाउन्स ओव्हर फॉर 4 रन्स. वेलकम बाउंड्री फॉर टीम इंदापूर. थँक्यू डीजे. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहतोय जणू काही रुद्र अवतार पाहायला मिळाला. दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधनं अतिशय चांगले स्ट्रोक पाहायला मिळाले आणि खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये बंटी आणि शिवाने अफलातून सलामी दिली असं म्हणावं लागेल. पहिल्या षटकामध्ये दोन्ही खेळाडूंदरम्यान अभेद्य भागीदारी पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं चेस कसे करायचे याचे जणू धडे हे दोन खेळाडू दुसऱ्या संघाला देताना दिसत आहेत. अफलातून बॅटिंग पाहायला मिळतात. अगदी बंटीची बॅटिंग आपण पाहिली अगदी व्ही मध्ये तो फटके खेळताना दिसतोय. सरळ बॅटने चांगले चांगले स्ट्रोक मारताना दिसतोय. त्यामुळे खऱ्या अर्थानं आता आव्हान वाढले तिसरे संघाचं. या दोन्ही खेळाडूंना रोखायचं कसं, कंट्रोल कसं मिळवायचं, नियंत्रण कसं ठेवायचं हा मोठा यक्ष प्रश्न तिसरे संघासमोर. पहिला चेंडू आपण पाहतो अप्रतिम शॉट स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलाय. चेंडूवर आपण पाहतोय 4 धावांची मोहर उमटत असताना डीप स्क्वेअर लेग बाहेर चौकार. थँक्यू व्हेरी मच डीजे. मैदानावरती बंटी अगदी खोराने धावा वसूल करत असताना
जणू काही इंदापूर संघाने धावांची टांगसाल ओपन केले की काय या पद्धतीने ते बॅटिंग करतात दिसतात. प्रत्येक चेंडूवरती जणू काही अटॅक करायचा आहे हा एकच मंत्र त्याने जोपासलाय. अटॅक एके अटॅक ही एकच रणनीती पाहायला मिळते. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं आणि तोच आपण पाहतोय. अटॅक पाहायला मिळतोय इंदापूर संघाकडून. इथे मात्र आपण पाहतोय लाईन पूर्णपणे मिस केले. नीटचा बॅटच्या पठ्ठ्यावरती मात्र चेंडू पाहायला मिळत नाहीये. खूप वेळानंतर चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी दुसऱ्या सत्रामधला पहिला निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळालाय. तब्बल 21 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर इथे एक वेल बिगन पाहायला मिळते आणि क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं वेल बिगन इज अ हाफ डन. आणि कुठेतरी जर आपण पाहिलं ती सुंदर सुरुवात मिळाली आणि ज्यावेळी सुंदर सुरुवात मिळते त्यावेळी तुमचं काम अर्धे फत्ते होत असतं आणि तसंच काही चित्र पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरं चालू असताना तब्बल 21 धावा धाव फलकावर लावल्यात इंदापूर संघाने. इंदापूर संघाचा बंटीची बॅट आज अक्षरशः तळपलं चित्र पाहायला मिळते. बंटी अगदी खोऱ्याने धावा वसूल करताना पाहायला मिळतोय आणि अप्रतिम बॅटिंगचा नजराणा आणि आविष्कार मैदानामध्ये बंटी पेश करत असताना राष्ट्रमोत विकेट या दरम्यानचा चेंडू आपण पाहतोय. गॅप आहे परंतु क्षेत्ररक्षकाने काय जज केलाय. मिड ऑफ द क्षेत्ररक्षक खूप मागे गेला लॉंग चेस केलं आणि शानदार जलटीपद आपण पाहतोय. इनफॉर्म बॅट्समन बंटीला मात्र त्यांनी माघार धाडले. खूप मोठी विकेट टीम इंदापूर साठी. पहिला धक्का. थँक्यू व्हेरी मच डीजे. ज्या विकेटची आवश्यकता होती तो ब्रेकथ्रू खऱ्या अर्थानं मिळवून दिलाय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. राजच्या तुलनेत सचिनने कबालीचं प्रभावित केले सर्वांना. कारण राजने
हॅलो हॅलो 30 ऑन बुट ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. अचानकपणे आपण पाहतोय धाव गती कुठेतरी ब्रेक फास्ट चित्र पाहायला मिळते. मागील काही चेंडूपासून धावफलक कमी गतीने हालताना दिसतोय, परंतु यावेळी पंचांकडून विचार आलाय की हा चेंडू ऑप्टमच्या बाहेर आहे. त्या कारणास्तव हा चेंडू मात्र अवांतर आणि इष्ट असल्याचं पंताने सांगितले. एक धाव वाढेल आणि संघाची धावसंख्या पाहायला मिळते तब्बल 31 धावा. फलंदाज बंटीचं बाद होणं कुठेतरी इंदापूर संघासाठी धोकादायक ठरलं चित्र पाहायला मिळते, कारण बंटी बाद झाल्यानंतर अचानकपणे धावगती खाला चित्र पाहायला मिळते. कुठेतरी जर आपण पाहिलं तर कमबॅक केलं असं म्हणावं लागेल तिसरी संघाने, आणि तिसरी संघाने जे कमबॅक केले त्याला खऱ्या अर्थानं दास सुद्धा द्यावी लागेल, कारण बंटी बाद झाल्यानंतर अन्य कोणताही फलंदाज फॉर्म मध्ये पाहायला मिळत नाहीये. शिवा अगदी ओपनिंगला आला होता, पण त्यानंतर आपण पाहतोय शिवा गडबडताना दिसतोय आणि अंपायर कडनं इशारा आलाय की हा आहे. वेट करूया पंचांच्या डिसिजनचा. डिसिजन पेंडिंग. आपण जर पाहिलं तर मागील काही चेंडू पासून स्कोर थांबलं चित्र पाहायला मिळते. तिसऱ्या षटकामध्ये कर्णधाराने ऋतिकच्या हाती चेंडू सोपवलाय आणि गोलंदाज ऋतिक आपण पाहतोय मैदानावरती अतिशय अफलातून मारा करत असताना. ऋतिक मात्र आपण पाहिलं तर हा चेंडू आहे वाईट. एक चेंडू चांगला टाकतोय आणि त्यानंतर पुन्हा एकदा वाईट टाकतोय आणि त्याचं रिपिटेशन पुन्हा एकदा होत असताना पाहायला मिळते. कुठेतरी गोलंदाजाकडे सातत्यता असणं खूप महत्वाचं आहे. गोलंदाजी मध्ये व्हरायटी असावी, परंतु व्हरायटी इतकी पण डेंजरस नसावी की चेंडू जर आपण पाहिले खूप सारे बाहेर टाकताना दिसतोय, अगदी ऑप्टम आउटसाइड ऑफ द ऑप्टम पाहायला मिळतात. या दरम्यानचा हा चेंडू ओहो अफलातून स्ट्रोक पाहायला मिळतोय. पॉइंट वरून खेळायला बहारतात आणि अफलातून स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्रिकेटचा अस्सल कॉपी बुक स्टाईलचा फटका येत आहे 4 धावा या स्ट्रोक वरती. थँक्यू डीजे. एक नजाकतचा असलेला स्ट्रोक आपण पाहतो, अतिशय अफलातून स्ट्रोक, कलात्मक असलेला फटका आपण पाहतोय फलंदाज शिवाच्या बॅटमधना. शिवा आपण पाहतोय या दरम्यान मात्र आक्रमक होत असताना शिवाच्या बॅटमधनं आलाय वन्स अगेन बिग हिट. मैदानावरती आपण पाहतोय शिवाची बॅट आक्रमक पाहायला मिळते. शिवाची बॅट तळात चित्र पाहायला मिळतोय. शिवाच्या बॅट मधनं अगदी चौफेर फटकेबाजी आपण पाहतोय. शिवाचा झंझावात आपण मैदानावरती अनुभवत असताना आणि खऱ्या अर्थानं शिवा गोलंदाजांवरती हल्लाबोर करताना चित्र पाहायला मिळतोय. गोलंदाजांवरती तुटून तो पडलाय. प्रत्येक चेंडूवरती जणू काही तो आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु यावेळी आलाय खूप चांगला चेंडू. ऋतिक कडनं अतिशय फ्लातून चेंडू पाहायला मिळतोय. 1 to go. 13 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता आहे इंदापूर टीमला. पाहूया इंदापूर टीम इथे कशा पद्धतीने आता 18 धावा चेस करणार, परंतु हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षकाला झेल खाली आणि त्याने केले चूक, आणि झेल कोणाचा सोडलाय तर तो इन्फॉर्म बॅट्समन शिवाचा. इथे केवळ झेल सोडला नाहीये तर कदाचित मॅच सुद्धा सोडले असं म्हणावं लागेल. क्रिकेटला म्हटलं जातं क्रिकेट जर कोणत्याही खेळाडूने सीमारेषे बाहेर जर पकडला तर एक आगळावेगळा पारितोषिक आहे. अमन मोहिते यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक प्रेक्षकांसाठी असणार आहे केवळ.
इथे आपण पाहतोय धाव फलकावर आल्या 44 धावा. पहिल्या 3 षटकामध्ये धावांची लयलूट आपण पाहतोय. शिवाचा सोडलेला झेल कुठेतरी महागडा ठरण्याचे चिन्ह पाहायला मिळतात. क्रिकेटमध्ये ज्या वेळी आपण पाहतो कॅच ज्यावेळी एखादा खेळाडू सुटते त्या वेळी समोरच्या संघाला नेहमीच धक्का बसत असतो. कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं जातं आणि त्याच वेळी इथे सोडलेला हा झेल कदाचित तिसऱ्या संघाला महागडा ठरू शकतो किंवा या मॅचचा तो टर्निंग पॉइंट सुद्धा होऊ शकतो असं सुद्धा आपण त्याचं वर्णन करू शकतो. ओव्हर क्रमांक 4 आपण पाहतोय. राजच्या हाती कर्णधाराने चेंडू सुपूर्द केलाय. 12 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. I will back patient me. After that, winning. राजची गोलंदाजी आपण पाहतोय मैदानावरती. येथे मात्र शॉट आलाय दमदार. फटका आहे पॉवरफुल परंतु क्षेत्ररक्षक आहे डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला. फलंदाज मात्र आपण पाहतोय माघारी परततोय. बॅक टू द पॅव्हलियन. 1 मोर विकेट डाऊन. थँक्यू व्हेरी मच. या दरम्यान आपण पाहतो अतिशय अफलातून सुपर कॅच पाहायला मिळतोय. अप्रतिम फिल्डिंगचं प्रात्यक्षिक सादर करत असताना प्रत्येक चौकारासाठी अमन मोहिते यांच्याकडून 100 रुपयांचा पारितोषिक आलेला आहे. राजची गोलंदाजी आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये राज महागडा ठरला परंतु कर्णधाराने पुन्हा एकदा विश्वास त्याच्यावर दाखवलाय आणि खऱ्या अर्थानं राजला त्या विश्वासाला आता खरं उतरायला लागेल. कारण क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजचा विश्वविजेता कर्णधार होता क्रायलर्ड. तो नेहमी हेच सूत्र वापरायचा. जो खेळाडू महागडा ठरायचा त्याच्याकडेच तो गोलंदाजी द्यायचा आणि ते सूत्र पाहायला मिळते. येथे मात्र आपण पाहतोय कर्णधाराने चेंडू पुन्हा एकदा राजकडे दिलाय. पहिल्या षटकात राजने तब्बल 17 धावा दिल्या होत्या. तोच राज मात्र आपण पाहतोय ब्रेकथ्रू सुद्धा मिळून देतोय. येथे आपण पाहतोय स्ट्रेट ऑफ द विकेट. झेल होणार का? आणि हा झेल झाला तर इंदापूर संघ मागे जाईल. व्हॉट अ फॅन्टास्टिक कॅच. विकेट्स आर फॉलिंग लाईक पॅक ऑफ कार्ड्स. थँक्यू व्हेरी मच डीजे. क्रिकेटला म्हणून म्हटलं जातं की क्रिकेट हा खेळ आहे अनिश्चिततेचा आणि क्रिकेटमध्ये कधी राजाचा रंक आणि रंकाचा राव होईल हे सांगू शकत नाहीये. ते चित्र आपण मैदानावर पाहतोय. पहिल्या षटकामध्ये एक्सपेन्सिव्ह ठरणारा गोलंदाज राजने यावेळी कमालीचं कमबॅक केले आणि खऱ्या अर्थानं इंदापूर संघ जो एक हाती वर्चस्व राखतोय की काय असं सिनारिओ निर्माण झाला होता. त्याच मॅच मध्ये राजने गोलंदाजीला येऊन कुठेतरी या मॅचला कलाटणी दिले किंवा एक वेगळं रूप दिलं असं म्हणावं लागेल. कारण येथे जर आपण पाहिलं तर हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आलाय गोलंदाज राज आणि राजने जर हॅट्रिक घेतली तर खऱ्या अर्थानं खूप मोठी विकेट असू शकते. अर्थात खूप मोठे अचिव्हमेंट सुद्धा असू शकते आणि या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक घेण्याचा मान राजला सुद्धा मिळेल. परंतु येथे आपण पाहिलं 2 महत्वपूर्ण फलंदाज एकामागोमाग एक धारातीत पडलेत आणि त्यामुळे कुठेतरी आता दबाव दडपण इंदापूर संघावरती. येथे आपण पाहतो अप्रतिम गोलंदाजी. राजची गोलंदाजी मैदानावरती रंग भरत असताना खऱ्या अर्थानं राज आपल्या गोलंदाजीने या मॅच वरती अमिट असा ठसा उमटवतोय आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिली एक क्लासिकल क्वालिटी गोलंदाजी राजकडनं पाहायला मिळते.
येथे जर आपण पाहिलं तर मॅचचं चित्र अचानकपणे बदलल्याचं चित्र पाहायला मिळते. क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय या मैदानावरती एक वेगळ्या दिशेने वाचत असताना पाहायला मिळतं. असं वाटलं होतं की इंदापूर संघ या मॅच वरती अगदी खाती वर्चस्व राखेल, म्हणजे राजने जी गोलंदाजी केले त्याला खऱ्या अर्थाला सलाम करावा लागेल. तिसरे संघ आपण पाहतोय या मॅच मध्ये कमबॅक करत असताना अप्रतिम फॅन्टास्टिक बॉलिंग आपण पाहतोय. षटक क्रमांक चालू आहे 14. राजची सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय, फायटिंग स्पीड आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं राजच्या गोलंदाजीमध्ये असलेली कलात्मकता, राजची भेदकता, अचूक टप्प्यावर त्याचं असलेलं नियंत्रण आपण पाहतोय. राजची गोलंदाजी या षटकात जणू काही फलंदाजांना आगीच्या गोळ्यासारखी पाहताना पाहायला मिळते. फलंदाजांना सोडो की पळ करून सोडले राजने या षटकात आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी केले त्यामुळे फलंदाजांना पूर्णतः निरुत्तर करण्यास त्याने भाग पाडले. या दरम्यानचा हा चेंडू लावड अपील झाले, पंचांकडून कोणताही डिसिजन मात्र येत नाहीये. एक धाव मिळते चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या झाले 47. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. राज नावाचं वादळ मैदानावर पाहायला मिळतोय. राजची मॅजिकल गोलंदाजी खऱ्या अर्थानं इंदापूर संघाचं टेन्शन, दबाव, प्रेशर वाढत असताना इंदापूर संघ पूर्णतः बॅकफूट वरती, पिछाडीवरती गेलाय. इंदापूर संघासाठी एक मोठा स्ट्रोक करणं खूप गरजेचं आहे, परंतु राजची गोलंदाजी इतकी भन्नाट होते ते राजच्या समोर इतके मोठे स्ट्रोक खेळणं खूप कठीण आहे. येथे जर आपण पाहिलं तर केवळ सिंगल मध्ये डील करता दिसतात दोन्हीही फलंदाज आणि येथे मात्र आपण पाहतोय काय रनिंग केले, काय जबरदस्त आहे कॉन्टॅक्ट पाहायला मिळालाय. परंतु राजच्या गोलंदाजीचं नक्कीच कौतुक करावं लागेल. जी भेदकता आणि राजने खऱ्या अर्थानं त्याच्याकडे असलेला दर्जा या षटकामध्ये पेश केला ते पाहता राजने खऱ्या अर्थाने या गोलंदाजीवरून एक दाखवून दिलं की ही मॅच नक्कीच सोपी नसणार आहे. आणि जर आता आपण पाहिलं तर अंतिम षटकामध्ये मॅच जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 11 धावांची. 6 चेंडू आणि 11 धावा असं समीकरण आणि इक्वेशन आहे ते टीम इंदापूर संघासाठी. इंदापूर संघाने शिवाला गमावल्यानंतर थोडासा निगेटिव्ह अप्रोच पाहायला मिळतोय. कुठेतरी सकारात्मकता दाखवायला लागेल, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड पाहायला लागेल. परंतु खऱ्या अर्थानं कर्णधाराचं कौतुक करावं लागेल. जो गोलंदाज पहिल्या षटकात खूप एक्सपेन्सिव्ह ठरला त्याच्यावरच कर्णधाराने दाखवलेला विश्वास गोलंदाज राजने सार्थकी ठरवला. आणि पाहूया अंतिम षटकासाठी कोणता गोलंदाज गोलंदाजीला येतोय. शुभमच्या हाती कर्णधाराने चेंडू दिलाय. पाहूया शुभमची गोलंदाजी अंतिम ओव्हर मध्ये कशा पद्धतीने असणार. अंतिम षटक शिल्लक आहे 6 चेंडू आणि 11 धावा. येथे जर आपण पाहिलं तर राजचे हे षटकाचं वर्णन डिस्क्रिप्शन आपण पाहिलं तर 5 धावा या षटकात आल्यात आणि 2 खेळाडू त्याने माघारी सुद्धा धाडले आणि त्यामुळे आपण पाहतोय कमालीची रोमांचकता पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थानं जर ही मॅच आपण पाहिली तर तिसे आणि इंदापूर या दोन संघांदरम्यान चालू असलेला क्रिकेटचा थरार हा मात्र वेगळ्या शिगेला जाताना पाहायला मिळतोय. खासदार चषक 2021 मधला आपण पाहतोय हा सामना खऱ्या अर्थानं रोमांचक असलेला सामना पाहायला मिळतोय. आज अगदी प्रत्येक मॅच वन साइडेड झाले, त्यामुळे कुठेतरी आपण जर पाहिलं तर आजच्या दिवसातील ही पहिली मॅच आहे ज्यामध्ये रोमांचकता अनुभवास मिळतोय. पाहूया या मॅचचा विनर संघ कोण होणार, कोण जिंकणार, कोण हरणार याचं उत्तर आपल्याला या षटकानंतरच कळणार. सध्या तरी हा प्रश्न गुलदस्त्यात आहे, सध्या तरी हा प्रश्न अनुत्तरित आहे. अंतिम षटक आपण पाहतोय एक यंगस्टरच्या हाती दिले. शुभम अंतिम षटकाला प्रारंभ करेल. 6 चेंडूत मॅच जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 11 धावांची. राईट ऑफ द विकेट पहिला चेंडू. पहिला चेंडू आपण पाहतो अगदी अखूट टप्प्याचा होता. मिड विकेटच्या दिशेने हा चेंडू खेळलाय. फक्त एकच धाव या चेंडूवरती मिळते. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते, चांगली सुरुवात पाहायला मिळते. जर इंदापूरच्या फलंदाजाने षटकार मारला तर ऋषिकेश जैन यांच्याकडून 500 रुपयांचा पारितोषिक असणार आहे. येथे आपण पाहतोय मॅच मधलं टेन्शन वाढत चालले, दडपण वाढत चालले. इंदापूर संघाने अचानकपणे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतले. ज्या पद्धतीने इंदापूर संघाने राजच्या ओव्हर मध्ये कामगिरी केली ते पाहता राजच्या गोलंदाजीनंतर आपण पाहिलं तर या ओव्हर मध्ये इंदापूर संघासमोरचं टेन्शन वाढलंय, दबाव वाढलाय आणि खऱ्या अर्थानं हृदयाची धडधड करणारा हा मॅच पाहायला मिळतोय. आता मात्र इंदापूर संघाच्या पाठीराखांचं टेन्शन वाढले आणि तेवढंच टेन्शन तिसऱ्या संघात सुद्धा वाढलेलं पाहायला मिळते. इथे मात्र आपण पाहतोय स्विंग अँड मिस. व्हॉट अ फॅन्टास्टिक पीस ऑफ बॉलिंग बाय शुभम. शुभमची गोलंदाजी रंगात येत असताना खऱ्या अर्थाने तिसरे संघाने कमबॅक केले. कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने तिसरे संघ या मॅच मध्ये पुन्हा एकदा आला.
राजने चांगला ओव्हर टाकला आणि त्यानंतर आपण पाहतोय राजच्या पावलावर पाऊल ठेवून आता शुभम सुद्धा या षटकामध्ये तितकीच बहारदार गोलंदाजी करतोय आणि फलंदाजांची खऱ्या अर्थानं तो त्रिदा तिरपीट उडताना दिसतोय. मोठा स्ट्रोक यंदा दिसत नाहीये आणि त्यामुळे आपण पाहतोय इंदापूर संघ स्ट्रगल करताना दिसतोय. इथे मात्र फटका आलाय खूप चांगला क्षेत्रक्षक आहे त्याने टिपलाय. व्हॉट अ फॅन्टास्टिक कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट. हा थँक्यू व्हेरी मच डीजे. काय झेल टिपलाय, काय प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवले, ज्या पद्धतीने कॅच कॅरी केला नक्कीच कौतुक करावं लागेल. जर हा कॅच सुटला असता नक्कीच षटकार होऊ शकला असता. आता मात्र 3 चेंडू मध्ये विजयासाठी 10 धावांची आवश्यकता आहे. खऱ्या अर्थानं पकडलेले झेल खूप इम्पॉर्टंट ठरू शकतील. या खेळाडूने कॅच पकडल्याची प्रशंसा करावी लागेल आणि इंदापूर संघ पूर्णतः आता बॅकफूट वरती आहे, पिछाडे वरती आहे. मोठा स्ट्रोक शिवाय पर्याय नाही त्यांना. येथे मात्र आपण पाहतोय फुल झालाय, सक्सेसफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल. थँक्यू व्हेरी मच डीजे. ऐन मोक्याच्या क्षणी आलेला षटकार आता मात्र तिसे संघाचं टेन्शन वाढवणार. मग आजपर्यंत असं वाटत होतं मॅच जणू काही तिसे संघ आता या मॅच मध्ये वर्चस्व राखतो की काय, परंतु ऐन मोक्याच्या क्षणी फलंदाज दीपेशने ठोकलाय षटकार आणि या षटकाराने मॅच मध्ये एक वेगळा सिनारिओ क्रिएट झालाय. आणि त्याचबरोबरीने जे 2 संघ खेळतात त्यांना विनंती आहे मॅच जिंकल्यानंतर कोणत्याही प्रेक्षकाने आज जायचं नाहीये. कोणताही प्रेक्षक मॅच जिंकल्यानंतर आज जाणार नाहीये. दोन्ही संघांना विनंती आहे आयोजकांकडून. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय पुन्हा एकदा स्ट्रेट ऑफ द विकेट. हा फटका मॅच फिनिश करतोय. काय मॅच फिनिश केले फलंदाज दीपेशने. वेल प्लेड दीपेश आणि वेल प्लेड इंदापूर.